शेतकऱ्यांना आनंदाची बातमी. पीएम किसानचा 19वा हप्ता कधी मिळणार? नवीन अपडेट समोर आली, सर्वांनी शेवटपर्यंत पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून 3 वेळा 2,000 रुपयांप्रमाणे 6,000 रुपयांची रक्कम दिली जाते. शेतकऱ्यांना 19व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान सन्मान योजना सुरू केली होती. त्या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6,000 रुपये जमा केले जातात. शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम 3 टप्प्यात पाठवली जाते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 18 हप्त्यांमध्ये 5 ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली आहे. शेतकरी आता 19व्या हप्त्याची रक्कम कधी येणार याची वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांना आता 19व्या हप्त्याच्या रकमेसाठी जास्त वेळ थांबावं लागणार नाही. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रथम केवायसी पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे. त्याशिवाय त्या शेतकऱ्याकडे जमीन असणं आवश्यक आहे. पीएम किसानची रक्कम मिळवण्यासाठी केवायसी अनिवार्य आहे. पीएम किसान योजनेची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. जर केवायसी केली नसेल तर शेतकऱ्यांना रक्कम मिळणार नाही. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक नोंदवून केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. याशिवाय केंद्रावर जाऊन देखील शेतकरी ही प्रक्रिया करू शकतात. पीएम किसान योजनेचा निधी मिळवण्यासाठी पात्र आहे की नाही कसं पाहायचं? तुमचं नाव पीएम किसानच्या पात्र यादीत पाहायचं असेल तर पुढील प्रक्रिया पूर्ण करा. स्टेप 1 पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. स्टेप 2 फार्मर्स कॉर्नरमधील बेनिफिशरी स्टेटस सिलेक्ट करा. स्टेप 3 आधार क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाईल नंबर नोंदवा. स्टेप 4 गेट डाटावर क्लिक करा. स्टेप 5 तुम्हाला मिळालेल्या निधीची माहिती मिळेल व सर्व पात्र शेतकऱ्यांची यादी दिसेल. अशाच नवनवीन माहितीकरिता चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.